नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेची के.वाय.सी घर बसल्या तुम्ही मोबाईलवर कशा प्रकारे करू शकता। फक्त काही मिनिटाची प्रोसेस आहे जी तुम्ही तुमच्या घर बसल्या के.वाय.सी पूर्ण करू शकता तुमची लाडक्या बहीण योजनेची। तर ते मोबाईलवर कशा प्रकारे करायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही नवीन असाल तर आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। तर बघा, मोबाईलवरती आपल्याला तुमच्या मोबाईलवरती गुगलमध्ये लाडकी बहीण असे टाईप करायचे आहे। त्याच्यानंतर इथे बघा अशा प्रकारे एक पेज येईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला येथे लाभार्थी आधार क्रमांक मागेल, तर तेथे तुमचा लाभार्थी म्हणजे महिलेचा आधार क्रमांक म्हणजे लाडक्या बहीणचा आधार क्रमांक तुम्हाला येथे स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे। तो आधार नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चा कोड जो दिसेल तुम्हाला येथे तो जसा तसा इथे एंटर करायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। येथे बघा OTP पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल। OTP एखाद्या वेळेस लेट येऊ शकतो, वेबसाईट डाऊन असते, त्याच्यामुळे शक्यतो रात्री 10-11 वाजेच्या पुढे किंवा सकाळी जर तुम्ही के.वाय.सी केली तर ते सक्सेस होऊन जाईल। अन्यथा दिवसभर आता सध्या वेबसाईटवरती लोड असल्याने के.वाय.सी करण्यास अडचण येत आहे। तर तुम्ही सकाळी 4 वाजेपासून ते 7-8 वाजेपर्यंत किंवा रात्री 10-11 वाजेच्या नंतर शक्यतो के.वाय.सी करून घ्या, तुमची के.वाय.सी होऊन जाईल। नंतर तुम्हाला पुढे पहा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक येथे तुम्हाला एंटर करायचा आहे। ज्या मुलींचे लग्न नाही झालेले त्यांना वडिलांचा आधार क्रमांक आणि जे विवाहित महिला आहेत त्यांना पतीचा आधार क्रमांक येथे टाकायचा आहे। नंतर आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे, मी सहमत आहे या ऑप्शनवरती OTP पाठवायचा आहे। येथे OTP सेंड केल्यानंतर बघा समोर तुमच्या जे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकला त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। तो OTP येथे एंटर केल्यानंतर बघा इथं वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव ऑटोमॅटिक येऊन जाते, जसं तुमच्या आधार कार्डवर असेल त्याच्यानुसार ते नाव येऊन जाईल। नंतर तुम्हाला साईडला ऑप्शन आहे की जात प्रवर्ग निवडा, म्हणजे तुमची कास्ट कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे। तर मी इथे बघा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे की SC ST OBCला जसं मराठीमध्ये काय म्हणतात, तर ते तुम्हाला तिथं निवडायचे असेल जी तुमची कास्ट कॅटेगरी असेल ते। नंतर हे जे पहिलं ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला होय हेच ऑप्शन घ्यायचं आहे। त्यानंतर जे दुसरं ऑप्शन आहे येथे पण तुम्हाला पर्याय दिलेले आहे, तर इथे पण तुम्हाला यस हेच ऑप्शन निवडायचं आहे, ठीक आहे। अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी होय ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला खाली तो चेकबॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये टिक करायचा आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। येथे बघा सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ग्रीन कलरमध्ये हिरव्या कलरमध्ये मेसेज येईल, तुमची के.वाय.सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, ठीक आहे। अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेची के.वाय.सी पूर्ण करू शकता। आता के.वाय.सी पूर्ण झाली की नाही, सक्सेस झाली की नाही ते चेक करायसाठी तुम्हाला पुन्हा त्याच वेबसाईटवरती यायचं आहे आणि लाभार्थी आधार क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाकून तुम्हाला इथे एंटर करायचं आहे, मी सहमत आहे OTP पाठवा। येथे बघा या आधार क्रमांकाची के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मेसेज येईल। व्हिडिओला बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आमच्या शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शैक्षणिक माहिती, ॲडमिशन प्रोसेस, नोकरी विषयक जाहिराती सर्व माहिती आपल्याला मिळेल। धन्यवाद।